प्रश्न विचारला जातोय त्यावर कसं करायचं बघा. नव्या घरगुती अंदाजपत्रकात पेट्रोलची किंमत 10% वाढली, खर्चात वाढ होऊ नये म्हणजे खर्च समान राहावा, त्यासाठी वापर करायच्या किमतीत टक्केवारी निवडा. बघा, किंमत वाढली, खर्च वाढून द्यायचा नाही, खर्च वाढून द्यायचा नाही म्हणजे लागणारी क्वांटिटी कमी घ्यायची आहे. मग किंमत किंवा प्राइस आणि क्वांटिटी, जर खर्च वाढून द्यायचा नसले तर एक रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे. जर एखाद्याची किंमत वाढली तर तुम्हाला येणारं सामान काय येतं, कमी होतं, खर्च वाढून द्यायचा नसले तर. ओके, याच कन्सेप्टला वापर करायचा आहे. ओके, प्राइस क्वांटिटी. ओके, इकडे लक्ष द्या. नव्या घरगुती अंदाजपत्रक पेट्रोलची किंमत 10% वाढली. 10% अपूर्णांकात कसं लिहितो, 1/10. वाढली म्हणलं की 10चा 11 झालं. प्राइस काय झाली, 10ची 11 झाली. ही मूळ होती, ही बदलली, गॉट इट, 10% वाढली. क्वांटिटी त्याच्या अपोजिट होती म्हणजे 11/10 होणार आहे. मग त्यांनी तुम्हाला काय विचारलंय, खर्च समान झाला बघा, 110 110, खर्चात बदल झालेला नाही. गॉट इट मास्तर. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, क्वांटिटीमध्ये किती बदल झाला, 11ची किती झाली, 10 झाली. पर्सेंटेज बदल किती झालाय विचारलंय, 11ची 10 झाली म्हणजे बदल 1चा झालाय. कशावर झालाय, 11वर झालाय, गुणुले 100. 1/11 9.09. ओके, 9 1 11. ओके, असं पण त्याला म्हणतात, 9 1 11. गॉट इट का, पर्सेंटेज 9.09 असं पण त्याला म्हटलं जातं. गॉट इट. काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. हा आयोगाला प्रश्न पडला होता, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018.